महाराष्ट्र के परभणी जिले के विभिन्न अखाड़ा मंदिरों से कई भक्त जिसमें खाचे बुवा मंदिर, करणगांव और हदगांव, अखाड़ा बालापुर और नांदेड़ जिले शामिल हैं। 26 अक्टूबर 2025 में 4 नवंबर 2025 तक 1000 से ज्यादा महिला, पुरुष, बूढ़े, युवा, बच्चे और लड़कियां पैदल तीर्थ यात्रा में भाग ले रही हैं। ये महाराष्ट्र में परभणी जिले के एक विभिन्न गांव और क्षेत्रों में होकर 250 किलोमीटर की ज्यादा की यात्रा है। पैदल तीर्थ यात्रा करके दर्शन के लिए जा रहे हैं। यहाँ 5 और 6 दिनों की यात्रा है। इस पद यात्रा में मन्मथ स्वामी की मूर्ति और 5 से 6 वाहन होते हैं। प्रतिदिन भजन, कीर्तन, प्रवचन और मृदंग की ध्वनि हमें मंत्रमुग्ध कर देती है। हमारा स्वास्थ्य सुखी रहे, फसलें अच्छी रहे, वर्षा समय पर होती रहे और कोई हानि ना हो, यही कामना की जाती है। इसमें साधु संत, धार्मिक साधु, सन्यासी बड़ी संख्या में शामिल होते हैं। यह पदयात्रा 500 से 600 वर्षों से चली आ रही है, लेकिन अब बदलावों के कारण पिछले 26 वर्षों में इसकी प्रतिक्रिया काफी बढ़ रही है। पुरुष और महिलाएं गुब्बारों से खेल रही हैं, बड़े आनंद के साथ अपने मंदिरों में जाते नजर आ रहे हैं। एक्सप्रेस न्यूज भारत या चॅनलच्या माध्यमातून आपले हार्दिक स्वागत। सध्या आपल्या ही जी रथयात्रा निघते कुठून आलेले, काय नाव आपलं? जिल्हा नांदेड। आपण किती लोक आहेत आपण सगळे? 500-600 लोक आहेत। आपण या पुढे आपण जी आता रथयात्रा ही आता सुरू झालेली आहे, कधी सुरुवात केली आपण? कधी निघला तिथून? 24 तारखेला। कधी पोहोचणार मन्मथ स्वामीला? 4 तारखेला। तर किती किलोमीटरचा प्रवास आहे? 300। किती लोक आहेत म्हणजे आपण सगळे? महिला किती तर पुरुष किती? 500 ते 600। पण पाय वगैरे काही दुखत नाही तुमचे? आजारी पडत नाही कोणी? पण आपण मन्मथ स्वामी आपल्या देवस्थानला काय मागणी करणार आहेत? आपण ही जी रथयात्रा आपण तुम्ही जी पायी पदयात्रा काढलेली ते किसान लोकांचे सुख समृद्धीची जावं, आरोग्य चांगलं होऊ दे, नाशी विघ्न टाळा, म्हणजे असं तुम्ही परमेश्वराला प्रार्थना करणार। तुमचे पाय वगैरे काही दुखत नाहीत का? एवढा प्रवास आहे, रोजचा किती किलोमीटर प्रवास आहे? 50 किलोमीटर। आता ज्यांना वातव्याधी रुग्ण आहेत, म्हणजे ज्यांचे गुडघेदुखीचे त्रास आहे, त्यांचं कसं काय करता? म्हणजे काही नाही, गोळ्या वगैरे देऊन त्यांना काय बैठक व्यवस्था वगैरे असते का? वाहनाची काय व्यवस्था? आता जे आजारी पडले त्यांचं जे जास्त दुःख आजारी पडले तर त्यांची व्यवस्था काय? तुम्ही 4-5 दिवसाचा प्रवास आहे, त्यावेळेस मनोरंजनासाठी काय काय व्यवस्था केलेली आपण? प्रवचन आहे, कीर्तन पण होतात। जेवणाची व्यवस्था कोण करतो तुमची? प्रत्येक गावाले समाजसेवा करतात गावाले। काय नाव म्हणले आपलं? गजानन लिंबाजी चिंचोळकर। आता ही जी आहे ती पालखी, कशाची पालखी? मन्मथ स्वामीची। किती वर्षापासून प्रवास करता तुम्ही आता या दिवसात? 25-26 वर्ष। मग काय तुम्ही चालत असताना पाऊस, पाणी, वारा की याचं काय? मग त्यावेळेस कसं करता तुम्ही? काय सगळं पाऊस श्रद्धा करतात। आता ह्याच्यामध्ये व्रत पण बरेचसे आहेत, 80-75च्या पुढच्या 80 वर्षापर्यंतचे व्रत आहेत। मग ते चालतात का दररोजचं एवढं? म्हणजे तुमचे खूप श्रद्धा आहे। पूर्ण महाराष्ट्रातून या मन्मथ स्वामीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रामधून जनसमुदाय आपल्या उपस्थित असतो। खूप मोठे तिथं महाप्रसाद त्याची व्यवस्था केलेली असते। आता तुमच्या जेवणाची व्यवस्था पण तिथं पण केली जाते? चालू आहे का? आता सध्या पण चालू आहे। आता कधी पोहोचणार तुम्ही तिथं? 4 तारखेला पौर्णिमेला। ठीक आहे, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद। एक्सप्रेस न्यूज भारत, बीड जिल्हा संवाददाता डॉक्टर RK अरसो, बीड, महाराष्ट्र। नारायणराव रोखंडे, शिवचैतन्य महाराज, सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य महाराज, महादेव मठ संस्थान, हदगाव, जिल्हा नांदेड। ठीक आहे।